नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर ज्योतिराम घाडगे, इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट, तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय, बारामती. आपण बँकिंग अँड फायनान्स स्पेशल पेपर 3 हा जो काही पेपर आहे, या पेपरमधील एक कंटेंट्स आजच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कंटेंट्स आहे तारण कर्जाची तत्वे. या तारण कर्जाच्या तत्वालाच एक दुसरा पर्यायी शब्द आहे, तो म्हणजे प्रतिभूती कर्जाची तत्वे. आता तारण कर्जाची तत्व म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण काय करूया, समजून घेऊया. तारण कर्जाची तत्व म्हणजे बँका कर्ज पुरवठा करीत असताना कोणकोणत्या तत्वाचा अवलंब करतात हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये किंवा या कंटेंट्समध्ये समजून घ्यावायचं आहे. तर तारण कर्जाचं पहिलं तत्व आहे ते म्हणजे कर्जदाराचं चारित्र्य. कर्जदाराचं चारित्र्य. आता बँका कर्जदाराचं चारित्र्य पाहतात म्हणजे काय करतात, तर बँकांनी कर्जदाराच्या चारित्र्याची चौकशी केल्याशिवाय एकतर कर्ज देऊ नये किंवा कर्ज दिलं जात नाही. बँका कर्जदाराचं चारित्र्य पाहतात म्हणजे काय, तो कर्जदार व्यक्ती प्रामाणिक आहे का, सचोटीने किंवा नियमितपणे किंवा तत्परतेने दिलेला जो काही शब्द आहे तो पाळल किंवा न पाळल, म्हणजे एकंदरीत घेतलेलं कर्ज हे वेळेत योग्य वेळेत तो कर्जाची परतफेड करेल किंवा न करेल हे या ठिकाणी पाहिलं जातं. म्हणजे बँका कर्जदाराचं चारित्र्य पाहिल्याशिवाय त्या व्यक्तीला कर्ज पुरवठा करीत नाहीत. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं कर्जाचं तत्व आहे. पुढचं एक तत्व आहे ते म्हणजे कर्जदाराची पात्रता. बँका कर्ज पुरवठा करण्यापूर्वी त्या कर्जदार व्यक्तीची किंवा त्या व्यक्तीची कर्ज परतफेड करण्याची पात्रता पाहत असतात. म्हणजे थोडक्यात तो घेतलेलं कर्ज हा कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करणार आहे, त्या गुंतवणुकीपासून उत्पन्न मिळणार आहे किंवा नाही आहे, त्या गुंतवणुकीपासून नफा प्राप्त होईल किंवा नाही आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती त्याच्या माध्यमातून घेत असतात. तो कर्जदाराचं शिक्षण पाहत असतात, त्या कर्जदाराचा त्या प्रोजेक्टमधला म्हणजे ज्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट कर्ज घेऊन करणार आहे त्यातला तो अनुभव पाहत असतात, त्याचं स्किल पाहत असतात आणि या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन त्या कर्जदार व्यक्तीला कर्ज द्यावायचं की न द्यावायचं हे त्यातून ठरवत असतात. एकंदरीत कर्जाचं सेकंड तत्व अतिशय महत्त्वाचं आहे ते म्हणजे कुठलं, कर्जदाराची पात्रता. नेक्स्ट प्रिन्सिपल जे आहे ते म्हणजे कर्जदाराकडील भांडवली साधनं. विद्यार्थी मित्रांनो, बँका कर्ज देण्यापूर्वी त्या कर्जदाराकडे कोणकोणतं भांडवली साधनं आहे हे सुद्धा पाहत असतात. म्हणजे याचा अर्थ एखाद्या प्रोजेक्टमध्ये 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करावायची आहे, परंतु 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी त्या 10 लाख रुपयापैकी स्वतःचं भांडवल किती आहे, त्या व्यक्तीचं स्वतःचं भांडवल किती आहे आणि तो आपल्याकडून म्हणजे बँकेकडून किती कर्ज घेत आहे हे पाहत असतात. म्हणजे जर साधारणपणे 10 लाख रुपये प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करावायची आहे आणि त्या 10 लाख रुपयापैकी स्वतःचं भांडवल 5 लाख रुपये आहे, तर बँकेला फक्त किती द्यावायचं आहे, 5 लाख रुपये एवढंच भांडवल द्यावायचं आहे. आता बँका स्वतःचं भांडवल का पाहत असतात, शेवटी कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, घाम गाळून त्यांनी रक्कम गोळा केलेली असते, घाम गाळून रक्कम त्यांनी मिळवलेली असते आणि जर अशा प्रकारची रक्कम जर एखाद्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट जर केली आणि त्यापासून जर उत्पन्न मिळवलं नाही तर त्याला समजणार आहे की आपली ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती असुरक्षित असणार आहे. त्यामुळे बँका विचार काय करतात की आपल्याकडून कर्जाची रक्कम किती घेतोय आणि स्वतःची रक्कम त्या ठिकाणी किती गुंतवणूक करतोय हे सुद्धा या ठिकाणी पाहिलं जातं. पुढचं तत्व आहे ते म्हणजे कर्जाचा हेतू. बँका कर्ज देत असताना तो कर्जदार व्यक्ती कर्ज कोणत्या हेतूसाठी घेत आहे, म्हणजे याचा अर्थ कर्जाची रक्कम कशासाठी वापरणार आहे, कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करणार आहे हे पाहत असतात. आता कर्ज दिल्यानंतर कर्ज हे उत्पादक हेतू आणि अनुत्पादक हेतू या दोन हेतूसाठी सुद्धा वापरण्याची शक्यता कर्जदार व्यक्तीकडून असते. अनुत्पादक हेतूसाठी कर्ज म्हणजे काय, अनुत्पादक हेतूसाठी कर्ज गुंतवलं म्हणजे काय, तर रक्कम गुंतवली परंतु त्यापासून उत्पन्न कुठलंच मिळवलं नाही. म्हणजे घरचा एखादा प्रोग्राम असेल, तो घरचा प्रोग्राम पूर्ण करण्यासाठी किंवा घरचा प्रोग्राम पार पाडण्यासाठी जर त्या व्यक्तीने त्या कर्जाची रक्कम जर वापरली तर त्या प्रोग्रामपासून कुठल्याच प्रकारचं उत्पन्न त्या व्यक्तीला प्राप्त होणार नाही आणि जर कुठल्याच प्रकारचं उत्पन्न प्राप्त झालं नाही तर तो कर्जाची परतफेड करू शकणार नाही. आणि त्यामुळे बँका संबंधित कर्जदार व्यक्ती कर्ज उत्पादक हेतूसाठी वापरणार आहे की अनुत्पादक हेतूसाठी वापरणार आहे हे पाहत असतात. शक्यतो बँका
उत्पादक हेतूसाठी कर्ज देत असतात, परंतु मार्केटमध्ये दिसत काय आहे, आपल्याला अनुभव त्याचा काय येत आहे की उत्पादक हेतूसाठी व्यक्ती कर्ज घेतो पण वापर मात्र अनुत्पादक हेतूसाठी करतो. पुढचं तत्व आहे ते म्हणजे कर्जाची मुदत. बँका कर्जाची मुदत म्हणजे कर्ज किती कालावधीसाठी त्या व्यक्तीला द्यायचं हे सुद्धा पाहत असतात. अल्पकालीन कर्ज, मध्यमकालीन कर्ज आणि दीर्घकालीन कर्ज ही 3 प्रकारची कर्ज असतात. जर साधारणपणे 1 वर्ष कालावधीसाठी कर्ज पुरवठा केला तर ते अल्पकालीन कर्ज असतं. 1 ते 5 वर्ष कालावधीसाठी कर्ज वितरित केलं तर ते कर्ज मध्यम मुदतीचं असतं आणि 5 वर्षापेक्षा जास्त मुदतीसाठी कर्ज पुरवठा केला तर ते कर्ज दीर्घकालीन कर्ज असतं. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 15 ते 20 वर्ष कालावधीसाठी बँकेने कर्ज पुरवठा केला तर आज निश्चितपणे सांगता येणार नाही की तो 15 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर त्या व्यक्तीची परिस्थिती कशी असेल. पण बँकेला आजची परिस्थिती मात्र त्या कर्जदाराबद्दल माहिती असू शकते, तो कर्ज परतफेड करेल की न करेल. पण 15-20 वर्षानंतर मात्र बँकेला सांगता येणार नाहीये. त्यामुळे बँका काय करतात, कर्ज वितरित करत असताना की अल्पकालीन कर्ज पुरवठ्याला प्राधान्य देत असतात. पुढचं जे तत्व आहे ते म्हणजे कर्जाची रक्कम. बँका कर्ज पुरवठा करीत असताना साधारणपणे मोठी रक्कम एकाच व्यक्तीला न देता एक छोट्या रकमेचं कर्ज पुरवठा अनेक व्यक्तीला बँकेकडून केला जात असतो. समजा 10 लाख रुपयाचं कर्ज आहे, 10 लाख रुपये कर्ज एकाच व्यक्तीला न देता 10 लाख रुपयाचे कर्ज जर 5 व्यक्तीला म्हणजे प्रत्येकी व्यक्तीला जर 2-2 लाख रुपयाचं कर्ज पुरवठा जर केला तर विद्यार्थी मित्रांनो यातून घडणार काय आहे, समजा एका व्यक्तीनं कर्जाची परतफेड केली नाही तर 4 व्यक्ती निश्चितपणे कर्जाची परतफेड करणार आहे. जर 4 व्यक्तींनी कर्जाची परतफेड केली तर बँकेचं कर्ज काही अंशी तरी काय होणार आहे, वसूल होणार आहे. पण असं न करता जर बँकेनं एकाच व्यक्तीला 10 लाख रुपयाचा कर्ज पुरवठा केला असता आणि जर त्या व्यक्तीनं कर्जाची परतफेड जर केली नसती तर बँकेचं पूर्ण कर्ज काय झालं असतं, थकीत गेलं असतं. आणि त्यामुळे बँका काय करतात, कर्जाची रक्कम किती द्यायची म्हणजे कर्ज छोट्या रकमेचं द्यायचं का कर्ज मोठ्या रकमेचं द्यायचं हे ठरवित असतात. बँका काय करतात तर कर्जाची रक्कम छोटी देण्याचा प्रयत्न करीत असतात. एक पुढचं कर्जविषयक तत्व आहे ते म्हणजे कर्ज परतफेडीची पद्धत. म्हणजे कर्ज परतफेडीची पद्धत म्हणजे कर्जदाराकडून दिलं गेलेलं जे काही कर्ज आहे ते वसूल महिन्याला करायचं का वर्षाला करायचं का 6 महिन्याला करायचं का त्रैमासिक कर्ज वसूल करायचं. आता विद्यार्थी मित्रांनो, बँका कशाला प्राधान्य देत असतील हे तुमच्या लक्षामध्ये मला वाटतं येत असावं. बँका काय करतील, प्राधान्य कशाला देतील की मासिक कर्ज म्हणजे कर्जाचा हप्ता हा मासिक ठेवला जाईल म्हणजे महिन्याला कर्ज वसूल केलं जाईल. जर बँकेनं महिन्याला कर्ज वसूल केलं नाही, जर बँकेनं कर्ज 12 महिन्याला म्हणजे वार्षिक हप्ता ठेवला, बँकेनं काय केलं कर्जाचा हप्ता काय ठेवला, वार्षिक ठेवला, तर वार्षिक हप्ता काय असणार आहे, वार्षिक हप्ता हा काय असणार आहे, मोठा असणार आहे. आणि जर कर्ज मासिक ठेवलं तर त्याचा हप्ता काय असणार आहे, हप्ता छोटा असणार आहे. आता छोटा हप्ता भरणं हे कर्जदाराला शक्य असणार आहे, पण मोठा हप्ता जर असेल तर कर्ज तो परतफेड करू शकणार नाही, मोठा हप्ता तो भरू शकणार नाही. त्यामुळे बँका काय करतात, कर्जाची परतफेड कशी आहे म्हणजे कर्ज तो हप्त्यावर पद्धतीने एकतर भरेल आणि त्या हप्तावर पद्धतीमध्ये हप्ता जो असेल तो मासिक हप्ता असेल याला काय करतात, प्राधान्य देतात. पुढचं तत्व आहे ते म्हणजे तारणाचं स्वरूप. म्हणजे बँका सुरक्षिततेसाठी कर्जदाराकडून योग्य तारणाची मागणी करत असतात. कर्जाच्या स्वरूपावरून तारणाचा प्रकार ठरवण्याचा निर्णय हा बँकेला घ्यावा लागत असतो. म्हणजे कर्ज देताना तारण कोणत्या स्वरूपात आहे हे पाहत असतात. आता कर्ज देत असताना तारण हे जमीन म्हणून तारण घ्यायची का एखादं 4 व्हीलर असेल त्या 4 व्हीलर तारण म्हणून घ्यायची हे बँका ठरवत असतात. म्हणजे आता एखादं जर तारण असं स्वीकारलं की बँकेला ते सुरक्षित ठेवण्यासाठी खर्च करावा लागत असेल, एक वेगळ्या प्रकारची गुंतवणूक जर करावी लागत असेल तर ते शक्य बँकेला होणार नाही. आणि त्यामुळे बँका तारण कोणत्या स्वरूपाचं आहे हे पाहत असतात. तारण कर्जाचं एक पुढचं तत्व आहे ते म्हणजे तारणाची विक्री आणि मालकी हक्क. जर कर्जदाराने कर्जाची परतफेड केली नाही तर बँकेने काय केलं असतं, त्या कर्जदार व्यक्तीकडून तारण स्वीकारलेलं असतं. जर त्या थकबाकीदाराने कर्जाची परतफेड केली नाही तर बँका काय करतात, बँका घेतलेलं जे तारण आहे ते घेतलेलं तारण हे विक्री करतात आणि विक्री करून स्वतःचं कर्ज त्यातून काय करतात, वसूल करतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, त्या तारणावरती ज्या व्यक्तीला कर्ज दिले त्या व्यक्तीची काय असली गेली पाहिजे, मालकी असली गेली पाहिजे. जर त्या व्यक्तीची मालकी
त्या तारण वस्तूवर जर नसेल तर विद्यार्थी मित्रांनो बँकेला ते तारण मार्केटमध्ये विक्री करता येणार नाही आणि मार्केटमध्ये जर ते तारण विक्री झालं नाही तर बँकेला स्वतःचं कर्ज वसूल करता येणार नाही. थोडक्यात काय तर कर्ज 100% वसूल व्हावं यासाठी बँकेला ते तारण विक्री करता आलं गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्या तारणावर त्या कर्जदार व्यक्तीची काय असली गेली पाहिजे, मालकी असली गेली पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे. पुढचं आहे मालकी हक्काचं हस्तांतरण. म्हणजे मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगितलं जर कर्जदार कर्जाची परतफेड करू शकला नाही तर बँका कर्जदार व्यक्तीचं जे तारण स्वीकारलेलं आहे ते मार्केटमध्ये काय करतात, विक्री करतात आणि त्यातून स्वतःच्या कर्जाची वसुली करतात. परंतु कर्जाची वसुली करण्यासाठी ते तारण मार्केटमध्ये विक्री झालं गेले पाहिजे आणि तारण जर विक्री झालं नाही तर बँका कर्जाची परतफेड करू शकणार नाही. म्हणजे याचा अर्थ त्या तारण वस्तूचं मालकीचं जे काही हक्क आहे ते हस्तांतरण दुसऱ्या व्यक्तीकडे झालं गेलं पाहिजे. म्हणजे तारण वस्तूची विक्री झाली गेली पाहिजे आणि विक्री झाल्यानंतरच त्या मालकी हक्काचं काय होणार आहे, हस्तांतरण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होणार आहे. मग थोडक्यात मालकी हक्काचं हस्तांतरण होईल किंवा नाही हे त्यातून पाहिलं जातं. त्याचबरोबर तारणाचं व्यवस्थापनही बँकेला करता येईल का न येईल हे त्यातून पाहिलं जातं. कर्जापासून उत्पन्न मिळेल का न मिळेल हे पण बँका पाहत असतात. अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये बँकाची तारण कर्जाची तत्व कोणती आहेत हा भाग आपण काय घेतला या ठिकाणी समजून घेतला. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.